हो भाई M4 BMW M4 एकदम खूप हलकी आहे, रफ अँड टफ आहे, म्हणजे कुठेही ठोकली तरी काय हे नाही. डोनट्स भाई. नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेत 6 आणि आता मी चाललोय व्हॉलीबॉल खेळायला. सगळे मित्र आलेत माझे. आज संडे आणि संडे साठी आता मी व्हॉलीबॉल खेळायला जाणार आहे आणि दुपारी बहुतेक क्रिकेट खेळायला पण जाणार आहे. संडे माझा असाच असतो आणि नाईट करून आलोय पण झोपलोच नाहीये. रील्स बघत बसलेलो. मी तोंड बिंड धुतो आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो फायनली फ्रेश झालोय मस्तपैकी आणि बॅग पण घेतली. बॅग मध्ये एक पाण्याची बॉटल घेतली कारण आपण फक्त व्हॉलीबॉल खेळणार आहे ना, त्यासाठी. आणि एक्सेस घेऊन आता जाऊया, चला. आणि सॉरी मित्रांनो, मी आता सध्या खूप जास्त इनकन्सिस्टंट आहे यूट्यूबवरती, पण आता हळूहळू खूप चांगले ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील. आता मी डेली ब्लॉग्स टाकायला देखील चालू केलेलं आहे, तर तुम्हाला खूप चांगले ब्लॉग्स बघायला भेटतील आता. मित्रांनो फायनली ग्राउंडवरती पोहोचलोय. आम्ही व्हॉलीबॉल खेळायला सुरुवात करणार आहे. थोडा पूर्वी आलो आणि सगळी मुलं इकडे आलेले आहेत. आपल्यासोबत कोण आहे बघा, राहुल. किसका नाम है? किसी का नाम आने, किसी का नाम आने. राहुल माने तर किसी का नाम, राहुल किसी का नाम आने. येस, परफेक्ट. तर आता आम्ही व्हॉलीबॉल खेळणार आहे. संडे भेटतो फक्त खेळण्यासाठी आणि आता बघू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. तर चला आता आम्ही आता व्हॉलीबॉल खेळतो. राहुल बाय, चलो बाय. अरे भेटो चलो बाय बाय बाय. अस्सलाम वालेकुम. बाय बाय. तर मित्रांनो आमचं आता खेळून झालंय आणि आता मी घरी चाललोय. संडे असा थोडा प्रोडक्टिव्ह गेल्यासारखं वाटतं खेळल्यानंतर. समय राहण्याचं ते ऐकलंय ना? हा, ऐकलंय. की काम करू नका आणि पैशाच्या मागे जाऊ नका. मजा करा, मित्रांसोबत खेळा, कुदा, उडी मारा, पडा. प्रोडक्टिव्ह बोलतात. हा, तर चला आपण आता गाडी काढूया आणि घरी जाऊया. मित्रांनो खेळून झालो आणि आता जस्ट घरी आलो आणि येताना मेदूवडा आणले. मित्रांनो डायरेक्ट आता ग्राउंडवरती आलो क्रिकेट खेळायला. सकाळी तुम्हाला बोललो रात्री स्टोअरवरनं लेट आलेलो, तर त्याच्यामुळे सकाळी लवकर डायरेक्ट व्हॉलीबॉल खेळायला गेलो. झोपलो नव्हतो. घरी आल्याला मेदूवडा खाल्ला आणि डायरेक्ट झोपलो ना, तो आता उठून आलो. आणि आता सगळी मुलं इकडे आले क्रिकेट खेळायला. बाकीचे गोव्याला आपली मॅच आहे. चला आता क्रिकेट खेळू. मित्रांनो आजच मी एक नवीन RC ड्रिफ्ट कार ऑर्डर केली आणि ही माझी पहिली RC ड्रिफ्ट कार आहे. खूप म्हणजे मोठा झालोय, पण ते प्रेम असतं ना कार बद्दलचं, त्यासाठी मी ऑर्डर केले. मम्मी कशी वाटते तुला? अरे वहिनी इकडे नाही बघ. काय हलका आहे जाम. हलका आहे ना, आता आपण त्याची अनबॉक्सिंग करूया. चला. हलका आहे ना खूप? खूप हलका आहे. तर मम्मी कुठली गाडी असेल, काय वाटतं तुला? काय माहिती बा, पण हा बॉक्स नुसता हलका वाटतोय. त्यात काय आहे ते माहिती नाही. बघ प्रार्थना. आणि ही पहिली आहे RC ड्रिफ्ट कार माझी. भारी असेल, बघू. चला आपण ते ओपन केल्यावरच कळेल आपल्याला. चला. ओ भाई हे काय भाई? भैया कंटेनर आहे का? ओ भाई कंटेनर आहे हा. हे बघा मित्रांनो छोटा हा कंटेनर आलेला आहे, जो शिप मध्ये असतो ना मम्मी, कंटेनर. त्यातून गाड्या बिड्या अनलोड होतात. कंटेनर बॉक्स आहे. ते दरवाजे आहेत. ओ काढ. ओ भाई M4 BMW M4 मस्त आहे रे. कंटेनर मधून गाडी आली. बॉक्स हे दिलं होतं. मित्रांनो ही बघा गाडी M4, म्हणजे एकदम खूप हलकी आहे आणि एकदम फुल काय बोलतात, रफ अँड टफ आहे, म्हणजे कुठेही ठोकली तरी काय हे नाही. आणि जे टायर्स वगैरे बघा. आता आपण त्याचा रिमोट काढूया. वहिनी मी अशा रिमोटवर आहे ना पहिली गाडी चालव ना, पहिल्यांदा. माझ्याकडे असा रिमोट कधीच नव्हता RC ड्रिफ्टचा. काय मम्मी त्यात? हे कार्ड आहे. अरे हा लायसन आहे मम्मी. लायसन आहे का? हा बघ, हा लायसन आहे माझा. ड्रायव्हिंग लायसन आहे बाई. नाही काय, स्कॅन फॉर फ्री सर्व्हिसचा कार्ड आहे. थँक्यू LOT. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर स्पॉन्सर करा आणि अशाच नवनवीन गाड्या आम्हाला पाठवा. द लेजंड ऑफ गोस्ट बघा, हे त्यांचं मॅन्युअल्स आहेत. आणि हे बघा यात टायर आणि चार्जिंग केबल आणि ते दिले सगळं. पहिल्यांदा यूज करणार आहे बाई. ओ भाई साहब. फ्रंट बॅक लेफ्ट राईट. ओ हेडलाइट्स आहेत का याला? हेडलाइट्स. ओ भाई खाली टेल लाईट आणि हे पण आहे भाई. LED लाईट दिली रे फुल. फ्रंट लाईट आणि टेल लाईट. एक नंबर भाई. ओ स्पीड बघ मम्मी. ओ भाई साहब. रेसलिंगच्या गाड्याचा कसा आवाज येतोय? हा रेसिंगच्या गाड्यांसारखाच आवाज येतोय भाई लिटरली. बघा पूर्ण असं रबर बँडने त्याला बांधलेलं, ते गाडी पडायला नको त्यातून म्हणून. बाई पॅकेजिंग एक नंबर आहे. ती मोठी हमरवाली गावालाच राहिली वाटतं गाडी. तर मित्रांनो माझ्याकडे एवढ्याच गाड्यात आधी होत्या, त्या सगळ्या गावाला राहिल्यात. हे हॉट व्हील्स आहेत 2 आणि ही भाई माझी सगळ्यात फेवरेट बाईक आहे भाई. म्हणजे मी हिला अशी चालवायचो आहे बघा.
अशी. तर ही माझी सगळ्यात फेवरेट गाडी आहे. आणि आता आपण ही अजून एक घेतली आणि अजून एक मी ऑर्डर केली आहे. अजून एक गोष्ट दाखवते. रिमोट ऑन आहेत, लाईट्स ऑन आहेत. जर आपण LED चालू केले सगळे लाईट्स पेटतात. बट इफ आपण रिमोट ऑफ करतोय ओ बाई पार्किंग लाईट चालू होत आहेत. यात फीचर्स आहेत ना, मल्टी स्पीड पण आहे याच्यात आय गेस ना. हो, हे स्पीडचं ऑप्शन आहे. नाईस. हो ही नॉर्मल स्लो स्पीड आहे, आहे. ही फास्ट आहे. गाडी टेस्ट करायची आहे. इकडे थोडी धूळ बसली, मी इकडे झाडू काढून घेतो पहिला. थांबा. मम्मी आविष्कारनी कधी कचरा काढलेला का असा की पहिल्यांदा गाडीसाठी? करतो साफसफाई, असं नाही. माझी साफसफाई चालू असते भाई, असं नसतं. तुझी मत बोलो भाई. आता वहिनी गाडी चालवणार आहे, आपल्याला दाखवणार आहे. ओ भाई भाई स्पीड वर दिला. ड्रिफ्ट भाई साफ आवाज बघ, आवाज खतरनाक गाडी आहे. ड्रिफ्ट एक ड्रिफ्ट. कम ऑन. एक मिनिट परत. डोनट्स भाई. आय सी यू. आता ही आणली म्हणून रात्रभर काय गाडी बरोबर खेळत नको बसू, नाही 3-13 वाजवत बसली ती. नाही का, टाइमपास साठी घेतली का खेळायला? टाइमपास. टाइमपास. आता आपल्या घरात पण येईल टाइमपास नंतर 5-6 वर्षांनी. ऐकून नाही तो चालू कर. हा हा दाबला की पुढे जाणार आणि पुढे केलं की मागे जाणार. आणि हा राईट टर्न आणि हा लेफ्ट टर्न. मला वाटतं आता मम्मी दिवसभर हेच करत बसणार आहे बाई. वेळ लागतं एकदा गाडी चालवायला घेतली ना. ते बघा. अरे सोड. कॅन्डल डिलिव्हरी. हो भाई, कॅन्डल डिलिव्हरी काहीतरी आलंय. थांबा मित्रांनो. आता हे तुम्हाला सूर्यफूल दिसतंय, पण हे सूर्यफूल नाही आहे, हे आहे कॅन्डल. आणि तुम्हाला अशा कॅन्डल्स ऑर्डर करायचे असतील तर इंस्टाग्रामवर पेज आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकेल, स्टेल बफ. तिकडनं तुम्ही या अशा सुंदर कॅन्डल्स ऑर्डर करू शकता एकदम रिझनेबल कॉस्टमध्ये. बघा ना, दिसायलाच किती सुंदर दिसतंय. आणि ही परफ्यूम कॅन्डल आहे, नक्की ऑर्डर करा. मित्रांनो आता आमचं खेळून झालं आणि आता मी जेवणार आहे. आणि जेवणाला बघा काय आहे, डाळ भात आणि पांढऱ्या वाटाण्याची भाजी. तर चला मित्रांनो, मी आता जेवून घेतो. मित्रांनो सगळं झालंय आवरून वगैरे आणि आता मी बसलोय नवीन क्राफ्टसाठी व्हिडिओ बनवायला. आणि ही व्हिडिओ बनवत असताना मी पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक्सचा यूज करणार आहे. इलेक्ट्रॉनिक गॅजेट म्हणून आपण मोटर आणि त्याचं ते रेग्युलेटरचा उपयोग करणार आहे. आणि काहीतरी एक वेगळं हे मिनिएचर मॉडेल असणार आहे. तुम्ही नक्की आपल्या इंस्टाग्रामवर पेज आविष्कार आर्ट्स, त्याच्यावरती तुम्ही बघू शकता. आता मी त्याचंच काम करतोय. तर मित्रांनो फायनली आपलं काम होतं ते अर्धवट झालंय. तर आता मी झोपतोय. झोपायच्या आधी पहिले आपला व्लॉग एडिट करतोय. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असा व्हिडिओ नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.